थोडेसे उशिराने येतात. ऋषभ, प्रणय आहे संघामध्ये, एक चांगली धावसंख्या तो उभारतोय आणि त्या गोष्टीचा ॲडव्हान्टेज तुला मिळतो का? म्हणजे जास्त धावा जर बनवल्या गेल्या तर तुला चांगली गोलंदाजी करण्याची एनर्जी मिळते आणि वाईस वर्सा, जर तुमची गोलंदाजी चांगली झाली, कमीत कमी धावामध्ये रोखलं गेलं तर तो फायदा प्रणयला मिळतोय. काय सांगशील? नक्कीच प्रणय पाटील हे आमच्या टीमचा मेन प्लेयर आहे आणि तो जर चांगला केला तर नक्कीच टीम जिंकण्याची शक्यता जास्त असते. मग तू गोलंदाजी चांगली केली तर टीम जिंकणार नाही का? असं काही नाही, खेळ आहे. पूर्ण संघ चांगला खेळेल तेव्हा संघ जिंकेल. क्या बात आहे, व्हेरी वेल सेड. सगळे मोटिवेशनल स्पीकर झालेले आहेत प्रत्येक संघामध्ये आणि वारंवार ते ऐकून ऐकून ते सर्वांनी आत्मसात केलेलं आहे. तर यायचं आहे निलेश दादा, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. या जाऊ बरं दादा, प्लीज लगेच या, कारण वेळ महत्त्वाचा सामना सुरू होतोय. आणि प्रणय आपण यायचंय, आमचे कल्पेश दादा पाटील राजावळीचे या, करण ना ते आपण पण या. आपल्याकडे वेळेची कमतरता आहे म्हणून बाकी आपण लगेच या आणि लगेच मॅन ऑफ द मॅच ऋषभ द्यायचा बघे. आपण या प्रणय थोडी खाई आहे, मग ते आपण प्रणयला देऊया. आपण याकडून 3 षटकार खेचले होते, ते 1500 रुपये प्रणयला देतोय. सन्माननीय रितेश म्हात्रे आपण यायचे प्लीज आमच्या प्रोडक्शन बॉक्समध्ये. सन्माननीय रितेश म्हात्रे आपण यायचं आहे ऋषभला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी. धन्यवाद कल्पेश दादा, धन्यवाद मयंक एंटरप्राइजेस. यू कॅन एन्जॉय युअर विक्ट्री. तुमची टीम अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल तुमचं अभिनंदन. चला या म्हात्रे साहेब. वेलकम सर. चला लगेच रंगात आता आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. सामना स्टार्ट होतोय, पाहुणे आलेत. दादा प्रत्येक वर्षी आपण इथं या स्पर्धेला भेट देण्यासाठी मोहनदादांबद्दल तुमचं प्रांजळ मत काय, म्हणजे त्यांना शुभेच्छा कशा द्याल तुम्ही मायक्रोफोनवर? फक्त हॅपी बर्थडे टू यू बोलत तरी चालेल. आदरणीय प्रवीणजी गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मोहन पाटीलचं तर इथे कौतुकच करायला लागेल. एवढं छान देवी स्टेडियममध्ये पब्लिक पण दिसते आणि त्यांचा आपल्यावर प्रेम किती लोकांचा आहे बघा. आत्ता बघून मला खूप आनंद झाला त्यांचा. ज्ञानेश्वरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. म्हणजे 1 मिनिट थांबवतोय. त्या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आम्ही शब्द सुमनानी स्वागत करतोय. लाख लाख शुभेच्छा. मॅच ऑन आहे. या ठिकाणी आगमन झालेलं आहे आगरी कोळी सामाजिक संस्थेचे सचिव भगवानदादा पाटील यांचं आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यावेळेस हा चेंडू जर आपण पाहिला तर पहिल्यांदा फ्लाईट या चेंडूला दिली होती. 8व्या बॅटनं चेंडूला खेळायचं होतं, मात्र चेंडू आदळला गेला तो पॅडवर. लेग बाईचा इशारा पंच विरण नायक सरांकडून दिला जातोय. धावसंख्या आपण पाहतोय, सांघिक धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 4. श्रीकांतने पहिले षटक हाताळलेलं. आतापर्यंत आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होतो, आता आपण पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शनमध्ये आलेलो आहोत. 4 बॉल डिलिव्हर झालेले आहेत. 4 बॉलमध्ये 4 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. CI11 झाई असं क्षेत्ररक्षण करतोय श्रीकांत. एक स्टार्टिंग ऑर्डर किट आहे संघाचं. ओव्हर द विकेट बॉल तयार. क्रॉस बॅटेड आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. लॉंग ऑनला बॉलवर पोहोचेल तोपर्यंत मिळते 1. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? तर नाही, फक्त 1च मिळते. एका धावेची होते वर, धावसंख्या पोहोचते 5. आज मात्र आमचे सर्व मित्रमंडळी, खरंच जुचंद्र पूर्ण गाव आलेलं आहे. सर्व तरुण तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी खरंच जुचंद्र क्रिकेटसाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे. सर्व तुम्हाला फ्रेममध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र बॅटचं टॉप एज आणि शेवटच्या मोमेंटला झेल सुटतोय. आणि झेल कोणाचा सुटतोय तर त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. आणि दैव देते आणि कर्म नेते. फलंदाज मात्र झेल सुटला, परंतु मनीजी यावेळेला आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. प्रणय पाटील यांचे मात्र जावई या ठिकाणी आपण पाहत आहेत, जे जावई आहेत राजू मोरे यांचे आणि सासरेबुवा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर थोड्याच वेळात मनीजी आपण पाहिलंय मिलिंदजी काशीनाथ किनी, मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख, खराटतारा कट्टर शिवसैनिक यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. आणि त्यांच्या माध्यमातून
100 ते 150 आईस्क्रीम लहान मुलांना या ठिकाणी वितरित करणार आहेत. त्यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल. प्रताप तरे आणि संदीप वजे. थँक्यू. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर वाढदिवस साजरा होतोय. हे एक भव्य दिव्य आयोजन आहे आणि भव्य दिव्य आयोजनामध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं परम कर्तव्य आहे. रणजितजी किणी जे RK एंटरप्राइजेसचे सर्व आहेत त्यांच्या वतीने सर्व टी-शर्ट्स आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत. भूषणजी पडवे, नंदकुमारजी भोईर, निलेशजी म्हात्रे आणि मितुलजी पाटील यांच्या वतीने सर्व ट्रॉफीज. भूषणजी पडवे, निलेशजी म्हात्रे, मितुलजी पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज. कलीमजी शेख यांच्या वतीनं आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळालेली आहे. शुभमजी म्हात्रे यांच्या वतीनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी स्पोर्ट्स बायसिकल. चेतनजी पाटील यांच्याकडून रोख रक्कम 11,000 रुपये. विजय शेठ पाटील यांच्याकडून रोख रक्कम 20,000 रुपये. हेमंतजी वर्तक यांच्याकडून रोख रक्कम 50,000 रुपये आणि अविष्कारजी पाटील, दत्तात्रय पाटील दाडी यांच्याकडून 5,000 रुपये. परमेश्वरजी चव्हाण यांच्या वतीने 11,000 रुपये. चेतनजी पाटील यांच्याकडून 11,000 रुपये. सर्व दात्याचा आभार. शशिकांतजी कोळी यांच्याकडून 5,000 रुपये. सर्व हितचिंतकांचं, मार्गदर्शकांचं मनपूर्वक आभार. हे मोहनदादांवरचं प्रेम आहे आणि हे आपल्या द ग्रेट मराठा परिवारातील सदस्य आहेत. हे दादांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मगाशी आपण पाहिलं तर यावेळेस फ्लॉप लेन चेंडू ऑन साईडला बॅटची एज लागून मात्र चेंडू शॉर्ट थर्ड मॅन रिजनमध्ये फील्ड केलं गेलं. गिरीश बोरा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 6. आयकॉन खेळाडू आहे. आणि मगाशी आपण मनीष पाहिलं तर जुचंद्र मास्टर्स यांच्या माध्यमातून देखील मोहनदादांना शुभेच्छा दिल्या गेल्या. केक त्या ठिकाणी कटिंग केला गेला तर त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. सेकंड सेमीफायनल बिग मॅच बिग फाईट. एका साईडला आपण पाहतोय साईज संघ पाहतोय आणि दुसऱ्या साईडला आपण पाहतोय तो म्हणजेच रॉयल स्टनर मीरा रोड. या दोन संघामध्ये आपण ही दुसरी सेमीफायनल पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस सर्व बॅटने खेळला जातोय. इथे मात्र चेंडू डायवर्ट होतोय. शतरक्षकाला चकून मात्र निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी द ग्रेट मराठा चौकार. 4 धावा. थँक्यू. निष्ठावंत चषक 2023 आपण पाहतोय. एक निष्ठ शिवसेनेसोबत राहणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला पाहिलं मोहनदादा पाटील. यावेळेस ऑफ साईडला चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. चेंडू कव्हरच्या दिशेनं डीपमध्ये प्रोटेक्शनसाठी फिल्डर्स त्या ठिकाणी आहे. मात्र 2 धावा काही थांबवू शकत नाही. या दुहेरी धावेनं मात्र संघ पोचतोय तो तब्बल 12 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण पाहतोय. दुसरं हे सुरू आहे. बघा तुमची ओळख आता बदलण्याची गरज होऊन बसली आहे. जाई या संघाला बॉलिंग युनिट या ओळखीमुळे या त्या ठिकाणी आता फलंदाज देखील तशीच ओळख कमवतील का? कारण सकाळी आपल्याला पहिला 39 धावा डिफेंड केल्या. जबरदस्त डिफेंडिंग पॉलिसी. गोलंदाजाची पाहायला मिळाला. ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न. पायांची स्ट्राईड मोठी केली. मिड विकेट झोनला टार्गेट करायचं होतं. जातोय डॉट बॉल. गिरीश बोहरा या षटकाची सुरुवात थोडीशी खर्चिक करताना पाहायला मिळाला. 4था बॉल डॉट. धावसंख्या 12. हा देखील सामना आपण 5 षटकांचा पाहतोय आणि मॅक्सिमम नक्कीच जी अपेक्षा आहे की 60 ते 70 धावा. यावेळेस हा चेंडू पाहिलं, निहाळलं आणि त्यानंतर मात्र सोडून देण्याचं काम त्या ठिकाणी बॅटरनं केलं. आउटसाईड लेग स्टम्पच्या हा चेंडू बाहेरून निघून जातोय. वाईटचा इशारा पंचांचा. एका धावेनं मात्र सांघिक धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती 13 धावा. गिरीश बोरा जुचंद्र स्टेशन एंडच्या दिशेनं गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस समोरून खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू जर आपण पाहिला तर टॉस होतोय. अप्रतिम डिलिव्हरी हाताळली जाते. दर्जेदार आणि गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मनीष जर म्हणायचं गेलं तर या मैदानावर बॅटरपासून वाचवायचं असेल तर तुमच्याकडे 6चे 6 चेंडू हे अलग अलग पद्धतीचे असायला हवेत. आणि थोडंसं ॲड ऑन करायचं झालं तर फलंदाजाला बुचकळ्यात टाकणारे असायला हवे, संभ्रमात टाकणारे असायला हवे. आणि तेच कुठेतरी गिरीश करतोय. फुललेनचा बॉल होता. लोवर बॅकलिंगने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा बॉलवर पोहोचत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडं फसते. एकाच्या बदल्यात मिळतात या 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर.
2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झाले CI11 जाई या संघाची 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जयराज धनू हे लवकरात लवकर बाद झाले, त्यांनी धावा बनवल्या. हर्षद बारी बाद झालेले आहेत, त्यांच्या वतीनं फक्त 2 धावांचं योगदान दिले गेलं. 4 बॉल्स त्यांनी डिलिव्हर केले होते, खेळले होते आणि त्याचमुळे श्रीकांतने पहिल्या षटकावर अधिराज्य गाजवलं, कारण सांघिक सफलता. शेवटच्या बॉलवर एक कॅच मिस झाली होती, तरी देखील मात्र ते जीवनदान टिकवता आलं नाही आणि धावचीच्या स्वरूपात हर्षद बारी हे बाद झालेले आहेत. आणि आता मात्र जयराज आणि प्रशांत हे 2 फलंदाज आपला डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि डाव सावरण्यासाठी जास्त वेळ नाहीये. 3 षटकं अजूनही बाकी आहे आणि 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावांपर्यंत जावं लागेल, कारण मागच्या सामन्याचा आढावा घेतला रॉयल स्टनर्सचा, धावांचा तुफानी पाऊस पडला होता. नक्कीच. मात्र जर मनीष जाई संघाचा मागच्या जर डावाचा आढावा घेतला तर 39 धावा कोण विसरणार. 39 धावा ह्या डिफेन्स करून दिल्या नव्हत्या जाई या संघानं, हे देखील विसरता कामा नाही आहे. त्यामुळे ही देखील मॅच मित्रांनो सहजासहजी होणार नाही आहे. जरा जास्त वेळ जातोय, लक्षात ठेवा, वेळेकडे लक्ष द्या. आम्ही तुम्हाला वेळेची मर्यादा दिलेली आहे आणि त्या वेळेच्या मर्यादेमध्ये आपण आपली 5 षटकंही पूर्ण करायची आहेत आणि नक्कीच तुम्हाला दंडित केलं जाईल. यावेळेस हा चेंडू जर आपण पाहिला तर हा प्रकार चेंडू हाताळला होता. फुटवर्कचा वापर त्या ठिकाणी केला नव्हता बॅटरनं, जागेवरून हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र व्यवस्थित लाईन ऑफ द लेंथमध्ये हा चेंडू हाताळला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी निष्ठावंत चषक 2023 आणि जेणेकरून आम्ही वारंवार उल्लेख करतो निष्ठावंत म्हणजे काय. यावेळेस सफल होतोय सरळ बॅटनं साईड स्क्रीनच्या समोर अप्रतिम दर्जेदार फटका, द ग्रेट मराठा चौकार, 4 धावा. दवसाक एकूण अजून एक गोड बातमी द्यावीशी वाटते, कारण आज भाईंच्या वाढदिवसासोबतच संजयदादा म्हात्रे यांची वेडिंग ॲनिव्हर्सरी सुद्धा आहे आणि त्याचमुळे त्यांचं 5 दिवसापासून या व्यासपीठावरचा वावर खूप महत्त्वाचा राहिला आहे, कारण शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांची माहिती त्यांची इत्थंभूत पाहायला मिळाली. सन्माननीय जगन्नाथ म्हात्रे साहेब यांचं आगमन झालं, सोबतच निलमताई म्हात्रे देखील तुम्हाला पाहायला मिळाल्या. प्रथम महिला नगरसेविका यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होत आहे आणि नेहमीच दादांच्या मागोमाग ते उभे असतात, नेहमीच दादांच्या कार्याला ते आपला प्रतिसाद देत असतात, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. असे सन्माननीय जगन्नाथ म्हात्रे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन होते. शिवसेना वसई तालुका प्रमुख ग्रामीण या पदावर ते कार्यरत आहेत आणि त्यांची नेहमीच दूरदृष्टी आहे या जुचंद्र गावाची. आपण विकास कसा करता जाईल, आपल्या नागरिकांच्या मूलभूत गरजा कशा पूर्ण केल्या जातील, तेच पाऊल त्यांचं उचललं गेलं आणि त्यांच्या सोबतीनं पाऊल उचलत आहेत शाखा प्रमुख सन्माननीय मोहनदादा पाटील. नक्कीच नक्कीच. पुन्हा एकदा साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम साहेब. धावसंख्या आपण फलकावर पाहतोय 19 धावा या फलकावर. चटक क्रमांक आपण पाहतोय 3 हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न होता, टॉप पेज लागतोय आणि इथे मात्र विकेट त्या ठिकाणी पडली जात आहे. गडी बाद होतोय, बॅटर दुसरा DJ.
पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. थँक्यू. सन्मान श्रीयुत जगदीश कदम साहेब वसई विधानसभा संपर्क प्रमुख साहेबांचं व्यासपीठाच्या दिशेने आगमन होत आहे. सन्माननीय जनार्दन म्हात्रे साहेब उपजिल्हा प्रमुख या साहेबांचं देखील व्यासपीठावर आगमन होते, त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. सन्माननीय हरिहर पाटील साहेब यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. उपतालुका प्रमुख यांचं देखील करूया आपण द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या तमाम मान्यवरांचं द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. मॅचच्या दिशेनं आपण जाऊया. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण जुचंद्र स्टेशन एंडच्या दिशेने पाहतो यश जाधव या गोलंदाजाला आपण पाहतो. स्ट्राईक एंडवर बॅटर आपण पाहतोय धनुला आपण पाहतोय. यावेळेस बॅट अँड पॅड मधला बॉल होता. खूप चांगलं बॉडी बॅलन्स पाहायला मिळालं. डायव्हर्जन वेट ट्रान्सफर केलं फलंदाजाने. दरम्यान बॉटम हिटचा वापर करून या 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजाने. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावर. ठीक आहे, 9च्या गतीनं खेळलेला आहे आतापर्यंत CI11 झाई हा संघ. कारण बॉलिंग युनिट स्ट्रॉंग. गिरीश बोरा वन ऑफ द बेस्ट बॉलर. मीरा भाईंदरचा श्रीकांत शेट्टी वन ऑफ द बेस्ट स्टार्टिंग ऑर्डर किट आणि मुंबऱ्याचा जावेद कुरेशी 3 वेगवेगळे गोलंदाज वापरले गेले आणि यश इमर्जिंग सुपरस्टार आहे. 4 वेगवेगळे बॉलर्स आतापर्यंत रॉयल स्टर्नने वापरलेले आहेत. रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग बॉडी बॅलन्स ठेवता आला नाही आणि त्याचमुळे वेगावर आरूढ होणारा हा बॉल होता आणि त्या वेगावर नियंत्रण ठेवलं गेलं नाही. फलंदाजाच्या वतीनं जातोय डॉट बॉल. वेगवान गोलंदाज आहे यश जाधव. खूप मोठं नाव आहे आणि नक्कीच मनीष ज्याप्रमाणे तू म्हटलं खरोखरच की एखाद्या गोलंदाजाला कंटिन्यू यूज केला नाही आहे तर प्रत्येक वेळी वेगवेगळे फ्लॉप लाईन चेंडू सरळ बॅटनं खेळला गेला. लॉंग ऑनच्या दिशेनं डीपमध्ये फिल्डर तिथे आहे प्रोटेक्शनसाठी. फेक येईपर्यंत निव्वळ 1 धाव. सांघिक धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 30. षटक सुरू आहे ते 4थं. मॅक्झिमम धावा दिसायला हव्या. मनीष या 5 षटकांमध्ये जवळपास 50 धावा अपेक्षा असेल ना. अपेक्षा तर प्रत्येकाला असणार आहे. कारण म्हणतात ना की अपेक्षाचं ओझं जेव्हा तुम्ही खेळाडूंच्या खांद्यावर टाकता तेव्हा त्यांचे खांदे अजून जास्त मजबूत होतात. पाहूया ती मजबूत खांद्याची फलंदाजी पाहायला मिळते का CI11 कडून. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. लेट कटचा हा अंदाज होता पण आमिर देखील तितकाच चपळ. यष्ट्यांच्या मागे बॉल अडवतोय. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. या षटकाचा आपण इत्तेंभूत आढावा घेतला. 4 बॉल डिलिव्हर केलेले यशने आणि फक्त 3 खर्च केलेत. यालाच म्हणतात इकॉनॉमिकल बॉलिंग सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. आणि या इनिंगमध्ये बरेचसे बॉल्स म्हणजे जर तू विचार केलास 4थं षटक सुरू आहे म्हणजे 3 पूर्णांक जवळपास 5 मला वाटतं 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि आतापर्यंत बरेचसे चेंडू डॉट आहेत. फुल ऑफ लेंथ. यावेळेस चेंडूला सरळ फेकून दिलं जात आहे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी द ग्रेट मराठा षटकार. 6 धावा. थँक्यू. जर तुम्ही मिठाईचा पोडा घरपोच पाठवतच असाल तर मी स्वीकारेन तोच अंदाज पाहायला मिळाला साहिलचा. काय 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि जो गमावलेला आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास कमवतोय CI11 हा संघ. धावसंख्या पोहोचते 36 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल या 4थ्या षटकातला. पुन्हा एकदा ऑन साइडला स्लॉग हिट केले. इन टू द गॅप बॉल जातोय काउ कॉर्नर. सीमा रेषा पार. या मिळतील धावा 6. बॅक टू बॅक 2 इन अ रो सिक्सर. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. 4 षटकांचा खेळ संपलाय भारतची आणि धावसंख्या 42. आता मी म्हणू शकतो की CI11 या संघाची गाडी रुळावर आलेली आहे. नक्कीच मनीष पाटील ही अपेक्षा होती. CI11 झाई या संघाची अपेक्षा होती की 40+. कारण मगाशी 39चा सामना आपण ज्याप्रमाणे पाहिला होता नक्कीच कदाचित तो हा सामना देखील त्याच प्रमाणे पाहायला मिळेल की काय. प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत चाललेली आहे. या ठिकाणी जर आपण या पूर्ण मैदानाची जर पाहणी केली तर संपूर्ण हे मैदान जे आहे हे प्रेक्षकांना कच्चाकच भरलेलं आहे. सर्व मायबाप प्रेक्षकांचं द ग्रेट मराठा परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहतोय सांघिक धावसंख्या फलकावर
पाहायला मिळते ती 42. 4 चौथं षटक सुरू आहे, 5वं षटक हे सुरू आहे. यावेळेस बघा ऑफस्टम्पच्या बाहेर पोहोचले तर स्ट्रोक खेळण्यासाठी बॉल मात्र इम्पॅक्ट कुठे करतो तर आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांच्या वतीने या ठिकाणी विथ द बॅट और येस लेग बाईची एकदा बसेल. येस सर्व आमचे डोंबिवलीचे मित्रमंडळी विशालजी भोईर असतील, रितेशजी म्हात्रे असतील, विजयजी पाटील असतील, राणाजी पाटील, समीरजी भोईर, कृष्णाजी पाटील, जगदीपजी भोईर, सूरजजी जोशी आणि सर्व मित्रमंडळी आणि ते ग्रेट मराठा बरोबरचे सर्व सदस्य सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्या सोबतीने मैदानाचा फेरफटका मारण्यासाठी पुढे जात आहेत. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी धावसंख्या 43. चांगला बॉल ऑन दिस स्टंप्स, ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न फसलाय. राऊंड लेग्स, फलंदाज बाद, विकेट डाऊन. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. थँक्यू साहिल वर्मा. तब्बल आपण मनीष पाहिलं तर 9 मिनिटं हा खेळपट्टीवर राहिला आणि 9 मिनिटांमध्ये आपण साहिलच्या बॅटमधून तब्बल 3 षटकार हे साहिलच्या बॅटमधून आपण पाहिले. 6 चेंडूंचा सामना केला आणि 6 चेंडूमध्ये महत्त्वपूर्ण इनिंग, 20 धावांची आपण त्यांची इनिंग पाहिली. वेल डन साहिल. धावसंख्या आपण फलकावर पाहतोय 43 धावा या फलकावर आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहेत आणि या शेवटच्या तो म्हणजेच चौथा टीम CI11 जाई. हे शेवटचं षटक अपेक्षा भरपूर होत्या या शेवटच्या षटकामध्ये की सर्वाधिक धावा फलकावर पाहायला मिळतील. मात्र इथे विकेट्स कौतुक असेल, खास करून गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय. गिरीश बोरा. मनीष, आतापर्यंत आपण गिरीशच्या स्पेलचा जर विचार केला तर जवळजवळ 3 W हे आपल्याला त्याच्या स्पेलमध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणायचं गेलं तर www.girishbora.com. 3 विकेट्स आतापर्यंत गिरीश बोरानं या स्पेलमध्ये आपण पाहतोय तर काढलेल्या आहेत. तर भगव्या पडद्यावर पाय द्यायचा नाही प्लीज. बघा मी माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना नम्र अभिवादन करतोय की आपण प्लीज रिस्पेक्ट करा या स्पर्धेचा, रिस्पेक्ट करा या टुर्नामेंटचा. तर आपण एन्जॉय करा. खुर्च्या आहेत, प्रेक्षक स्टँड आहेत, सर्वांनी मात्र त्या गोष्टीचा विशेष आदर करायचा आहे. गिरीश तयार ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट करणारा बॉल होता असंच पंच दर्शवतात, पण बॉल पोचते बॅकवर्ड पॉईंटला. एकदा पूर्ण केली आहे आणि ही लेग बायची एक धाव ॲड केली जाईल. एक कंप्लीट पॅकेज आहे गिरीश बोहराचं, जे पॅकेज कामी आलेलं आहे रॉयस्टर मिरावडी या संघाच्या. शेवटच्या षटकात तर एकदम इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. फक्त 1 धाव खर्च करताना 3 विकेट्स मिळवल्या. धावसंख्या झालेली आहे 45 धावा. जिंकण्यासाठी 30 बॉल्समध्ये 46 धावांची गरज असेल टीम रॉयस्टर मिरा रोडला. 30 बॉल 46 धावांची गरज. कशा धावांचा पाठलाग केला जाईल किंवा धावा कशा अडवल्या जातील हे विवरण ऐकवण्यासाठी आपण आमंत्रित करूया सुप्रीम कॉमेंटर प्रमोद शेडगे आणि रॉकिंग कॉमेंटेटर संकेतजी पाटील. पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. या ठिकाणी उपस्थित होत आहेत आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनी, मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा. हे कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. मोहनदादा पाटील यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. मिलिंदजी काशीनाथ किनी, मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा. त्यांच्यासमोर संदीपजी वजे आणि प्रतापजी तरे चांदीप
आदरणीय किरणजी जयराम म्हात्रे साहेब यांच्याकडून 10,000 रुपये या स्पर्धेला आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करत आहे. शहर प्रमुख नायगाव या ठिकाणी आपण पाहत आहेत आणि त्यांच्याकडून मात्र तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि धन्यवाद व्यक्त करीत आहोत. एक अतिशय सुंदर स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन नियोजन नेत्र दीपक आपल्याला पाहायला मिळतं. आज शेवटचा आणि अंतिम दिवस विजयासाठी 40 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. 46 रन्स टू विन असणार आहेत. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलात CI11 झाईज संघाने प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना 45 धावा फलकावर लगावल्या आणि 5 फलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले बाद झाले. 2 पंच विरल नायर अँड अजित जी म्हात्रे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हर्षद बारी आयकॉन प्लेअर होता, त्याने मात्र निराश केलं. जयराज धनू आपल्याला पाहायला मिळाला. प्रशांत आपण पाहू शकलात मागची. त्यानंतर साहिल वर्मा याने मात्र 20 धावा कुठल्या गेल्या. धनंजय आपण पाहू शकलात नाईकने आणि संकल्प आणि स्वप्नील अशा पद्धतीने पाहतायत. जयराज धनूने 15 धावा खर्च करत खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. टोटल 45 धावा, 5 गडी बाद, 24 मिनिटे लागली. धन्यवाद. 5 षटकांमध्ये आणि एक्स्ट्रा धावा 3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. विजयजी कांबळे यावेळेला आपण पाहतायत. जर आपण पाहिलं तर बॉलिंग ॲनालिसिस पहिलं षटक आपण पाहिलं 4 धावांचं फक्त अवघं पाहायला मिळालं. 1 डॉट चेंडू आला. 2 षटकं स्पेल हाताळली गिरीश बोराने. 2 षटक 5 डॉट 11 धावा आणि 3 गडी बाद. जावेद कुरेशीने मात्र 1 षटक हाताळलं. 3 डॉट 12 धावा 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यश जाधवने 1 षटक स्लॉग ओव्हरमध्ये 2 डॉट करत मात्र 15 धावा खर्च केल्या. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये धावा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळाल्या. जिथे 4 षटकांमध्ये 30 होत्या तिथे मात्र 15 धावा आल्या आणि 45 धावांपर्यंत मजल मारली गेली. सामन्याला सुरुवात आमच्या समोर जोडले गेले तर यावेळेला संकेत पाटील वॉइस ऑफ राई मोहनदादा पाटील यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने औचित्य साधून येणारी ही स्पर्धा निष्ठावंत चषक 2023. मी अजितजी मात्रे यांना विनंती करेन कृपया करून आपण डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला राहा. कॅमेऱ्यात थोडंसं प्रॉब्लेम क्रिएट होतोय. या पण संकेत पाटील यांचा आवाज 2 षटकांसाठी प्रथमतः ऐकूया. एक लगेच सन्मान आम्ही इथे लक्षात घ्या आणि निश्चितच आमचे पाहुणे अतिशय जबरदस्तरित्या इथे आलेत आणि निश्चितच हे एकूणच आमच्या भाईंवरचं प्रेम आहे आणि खास सन्मान आम्ही लगेच इथे घेतोय. सन्मान्य प्रवीण गावडे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा खास सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. मी भाईंनाच विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते एक खास सन्मान प्रवीणजी गावडे यांचा आपण घेऊया. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि शिवसेना युवसेना नायगाव पूर्व यांच्या एकूणच विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन आणि प्रवीणजी गावडे इकडे उपस्थित आहेत आणि त्यांचा खास सन्मान इथे होतोय. आणि याच दरम्यान आगमन होतंय आपला आगरी कलाकार आगरी गायक सन्माननीय जगदीश पाटील यांचं. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांचंच गाणं आपल्या समोर. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. गोड गळ्याचा धनी अर्थातच आपण पाहू शकतायत. पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. आणि मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून एका साईडला दोस्तांची जान. समालोचन कक्षेच्या अगदी समोर आपण लहान मुलांनी जमायचं आहे. रॉयल एंट्री यावेळेला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय महाराष्ट्राचे आनमान शान गोड गळ्याचा धनी अर्थातच जगदीशजी पाटील या ठिकाणी उपस्थित होताना डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी त्यांचाच आवाज आपण ऐकतायत. प्रथमतः या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर गणरायाला नतमस्तक होत असताना आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना
यावेळेला मानाचा मुजरा करत या ठिकाणी एक सुंदर एंट्री आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात आईस्क्रीम या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत आणि लगातार 3 षटकार 3 चौकार 3 विकेट हॅट्रिकसाठी लगातार 3 विकेटसाठी मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज मिलिंद काशीनाथ किनी मराठी दणका यांच्याकडून पाहायला मिळेल. जगदीशजी पाटील साहेब आपलं वेलकम. मोहनदादा पाटील यांच्या विनंतीस मान देऊन सातत्याने मात्र या स्पर्धेमध्ये त्यांची हजेरी असते आणि त्यांची या वेळेला आपण पाहतायत. तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण जगदीशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी जरूर आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. स्वागतम सुस्वागतम. चला मॅच ऑन झाली आहे. एका बाजूला आपण बघतोय धावसंख्या जवळ ते 46 धावा बनवायचे आहेत. पहिला चेंडू ऑन टू द मार्क हीच गोष्ट म्हणावी लागेल. गोलंदाजी मार्कवर जबितला तर संतोष दवणे यांना तुम्ही पाहू शकता. संघाचा कर्णधार आहे, मात्र निश्चितच एक अतिशय चांगली कामगिरी राहिली CI11 जाई संघाची. तर दुसऱ्या बाजूला आपण संघ बघतोय रॉयल स्टनर मीरा रोड, आकर्षक कामगिरी राहिले. या दोन संघादरम्यान ही सेकंड सेमीफायनल खेळवली जाते. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी कोणतीही लढत होणार नाहीये, टॉसवर निर्णय दिला जाईल, लक्षात घ्या. एकूणच आपण बघतोय तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी यावेळेला हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप लीन झाला होता. बैठक शॉट खेळलाय, जबरदस्त प्रयत्न केलाय इथे क्षेत्ररक्षकानं आणि जवळजवळ 2 धावा वाचवलेत. बघा ही जिद्द आहे, ही ईर्ष्या आहे हा चषक उचलण्यासाठीची. नक्कीच आदरणीय सन्माननीय केदारनाथ पाटील साहेब पत्रकार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम. गेल्या मॅचचा विचार केला संकेत तर 39 धावा होऊ शकल्या नव्हत्या, मात्र अष्टविनायक नायगाव संघाला इथे तर 45 धावा आहेत. म्हणजे सामना रफ अँड टफ होईल का हा सुद्धा प्रेक्षकांना पडलेला प्रश्न असेल. नो डाऊट. एका बाजूला हा सामना जर बघितला तर मीरा रोड वर्सेस जाई असा जरी असला तरी अतिशय चांगली गोलंदाजांचे साईट वाईटचा इशारा होतोय. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अवांतर धाव मिळते. तरी एका बाजूला अप्रतिम गोलंदाज विरुद्ध अप्रतिम फलंदाज असा देखील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. केदारनाथ पाटील ज्येष्ठ पत्रकार एकूणच काकांचं आगमन इथे होतंय. वेलकम काका आणि तुमचं पुन्हा एकदा संध्याकाळच्या या सत्रामध्ये निष्ठावंत चषकामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नेक्स्ट बॉल यावेळेला मात्र जागा बनवली स्ट्रोकसाठी. एक कव्हरला भिरकावून दिलाय, मात्र वन बाउन्सवर चेंडू लगेच अडवला जातोय. काय कमिटमेंट आहे यावेळेला. थोडासा बॅकअप नक्कीच नव्हता, मात्र शेवटच्या षडी तो बॅकअप मिळेल फक्त एकच धाव. आकर्षक कामगिरी सुरू आहे. मान्यवरांची नक्कीच मांदियाळी. मात्र लहान मुलांसाठी मित्रांनो सर्वांनी रांगेत आमच्या स्टेजच्या एका बाजूला सर्वांनी लहान मुलांनी रांगेत उभं राहा. तुमच्यासाठी एक स्पेशल आईस्क्रीमचं गिफ्ट थोड्याच वेळात येणार आहे. लहान मुलांना विनंती करतोय प्लीज रांगेत इकडे या. आईस्क्रीम आणण्यात आलेली आहेत आणि सर्वांना त्याचं प्रेमाने वाटप करण्यात येणार आहे. अनेक मंडळी एकूणच बाईंवर प्रेम करणारी पंचकृषीतली मंडळी इथे उपस्थित होताना दिसते. त्या सर्वांचं करूया स्वागत. फुलपीच डिलिव्हरी आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे, झेल होणार नाहीये. अराफत मात्र नाराज आहे. या फटक्यावर नक्कीच तो नाराज असेल, कारण जर त्याचा डावा पाय चेंडूच्या जास्त जवळ गेला असता तर एक चांगला एक्स्ट्रा कव्हरचा फटका आपल्याला पाहायला मिळाला असता. मात्र या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. या सामन्यामध्ये निश्चितच भरपूर आकर्षक कामगिरी करावी लागेल, ती म्हणजे रॉयल स्टनर मीरावट संघाला. दुसऱ्या बाजूला गोलंदाजींचा जो संच एकूणच आपण बघतोय जाई संघाकडे आहे, त्यामुळे निश्चितच ते आकर्षक कामगिरी करतात. आतापर्यंत धावसंख्या झाले ती फक्त 5. पहिले षटक मैदानात सुरू आहे. 5 षटकांचा सामना आपण बघतोय. सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल. एका बाजूला आपण बघतोय खारबाव संघानं सरशी साधलंय आणि त्यांचे सरपंच येणार नाहीत असं होणार नाहीये. महेंद्र पाटील यांची गाडी आली. खारबाव संघ अगोदर अंतिम सामन्यात गेला हे त्यांनी ओळखलं आणि त्यांचे सगळे मित्र परिवार घेऊन लगेच आमच्या मंचाच्या समोर ते येत आहेत. काय अफलातून एफर्ट्स इथे पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या अजून 1ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 6. पहिलं षटक क्विक टाइम मध्ये इथे संपतंय. वेल बोल्ड संतोष दवणे. सन्माननीय महेंद्र पाटील खारबावचे सरपंच यांना विनंती करतोय लगेच केक कटिंग सेरेमनी त्यांच्या दरम्यान पूर्ण होताना दिसे आणि मी त्यांना निमंत्रण देखील देईल की केक सेरेमनी झाल्यानंतर आपण लगेचच मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. नक्कीच आईस्क्रीम या ठिकाणी वितरित केल्या जात आहेत आणि हे आईस्क्रीम सौजन्य केलेल्या आहेत. कोणतेही मात्र स्पर्धा असो, कोणतंही मात्र त्या स्पर्धेचं जे आपण पाहतो आयोजन असो, परंतु मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराडतरा या ठिकाणी पोहोचणारच आणि इथे सुद्धा जुचंद्रमध्ये प्रथमच ते मात्र आगमन झालंय आणि त्यांच्याकडून खूप शुभेच्छा असतील.
आला हीच आई चंडिके चरणी प्रार्थना. पहिले षटक संपलंय. धाव संख्या 6 आहे आणि प्रमोद इथे जर विचार केला तर अजून 40 धावा करायचे आहेत. 24 चेंडू आणि 40 धावा. आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो आता 10 वर जाऊन पोहोचलाय. काय म्हणशील? नक्कीच जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. संतोष दवणे फार एक जबरदस्त प्रामाणिक खेळाडू सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यानंतर कुठेतरी मात्र सामना रोमहर्षक स्थितीत जाणार हे संकेत मात्र यावेळेला दिलेले आहेत संकेतजी पाटील. काय मंच सजलाय. एका बाजूला तुमचा आमचा सगळ्या आवडीचा गायक जगदीश पाटील साहेब इथे उपस्थित झालेत. यावेळेला स्विच इट केलाय मात्र तो परिणामकारक जास्त म्हणता येणार नाही. इथे रिस्की सिंगल देखील कन्वर्ट केलंय. एक धाव कंप्लीट होते. ही रिस्क घ्यावीच लागणार कारण आयुष्यात रिस्क घेतली तर काही होईल, जर रिस्क घेतलीच नाही तर काहीच होणार नाही. नक्की स्वामी विवेकानंद यांचं एक वाक्य खूप महान आपल्याला पाहायला मिळतं. आयुष्यात जोखीम पत्कारा, आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. आणि कदाचित याच 2 गोष्टीचा उपयोग करून हे मंडळी इथे खेळताना दिसते आहेत. काय जबरदस्त संच आपल्याला बघायला मिळतोय. एक शामियाने उभारले तर प्रेक्षकांची संख्या वाढले. TCP लाईव्हला देखील अतिशय जबरदस्त व्ह्यूज मिळत आहेत. सगळ्या गोष्टी अगदी सुफळ संपूर्ण याच वातावरणात होताना दिसत आहेत. दॅट्स अ व्हेरी गुड शॉट. यावेळेला जास्त एलिव्हेट केला. हा जेल होणार का? यस होणार. परतावा लागेल अराफतला. त्याच्या डोळ्यावर विश्वास होत नाही. कदाचित त्याला सॉफ्ट हँडने खेळायचा होता मात्र ही द्विधा मनस्थिती त्याच्या आड आले आणि ते विकेट डाऊन होते. पहिला धक्का बसतोय रॉयल स्टर्नर टीमला. वाटप सुरू झालंय. मिलिंद काशीनाथ किणी, मराठी दणका, कट्टर शिवसैनिक यांच्या मार्फत या सगळ्या आईस्क्रीमचं वाटप करण्यात येते. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण लक्षात घ्या उकाडा वाढत चाललाय. आपण बघतोय मधल्या काळामध्ये थंडी जाणवत होती, शीतलहर आली होती मात्र कुठेतरी आता उकाडा जाणवत चाललाय आणि उकाडा घालवायचं एक अतिशय चांगला मार्ग काय तर आईस्क्रीमचं सेवन आणि तीच गोष्ट सातत्याने इथे आम्हाला पाहायला मिळते. 3 षटकार मारा, 3 चौकार मारा किंवा विकेट हॅट्रिक करा तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक देखील मिलिंदजी काशीनाथ किणी यांच्या मार्फत देण्यात येईल. म्हणजेच काय इथे प्रेक्षकांसाठी देखील अतिशय चांगली कामगिरी आहे. त्यांना आईस्क्रीम आहे आणि तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर खेळाडूंना देखील सुवर्ण संधी आहे. तर निश्चितच हीच एक निष्ठा आहे या चषकाची आणि प्रेक्षकांसाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे इथे प्रेक्षकांसाठी पारितोषिक जर बघितलं तर 2200 रुपयाचं झालंय. आणि थोड्याच वेळात सन्माननीय सुजिता द्या पाटील खाल्लेर गावचं हे रत्न या एकूणच मंचावर पधारणार आहे. एक अफलातून क्रिकेटपट्टू, एक अफलातून कबड्डीपट्टू, एक अफलातून उद्योजक आणि एक अफलातून समाजसेवक थोड्याच वेळात इथे येतील. यावेळेला हा मिस टाइम स्ट्रोक आहे तो किती दूरवर जाणार मात्र तिथे क्षेत्ररक्षक येतोय आणि जाई संघानं दाखवून दिलंय की धावसंख्या जरी कमी असली तरी आमची गोलंदाजी आणि आमचं क्षेत्ररक्षण अव्वल आहे आणि त्याच्याच जोरावर आम्ही या सामन्यात समोरच्या संघाला पछाडू आणि तीच गोष्ट इथे दिसते. 2 गडी बाद, धावसंख्या आहे फक्त 7. माहितीसाठी फायनलचा सामना संपल्यानंतर लगेच 2 मिनिटात तुम्ही आम्हाला मंचाच्या समोर दिसला पाहिजेत. जर तसं झालं नाही तर तुमच्या एकूणच विजयी रकमेतून 10% रक्कम कापण्यात येतील. आणि निश्चितच आपण बघतोय आगतम स्वागतम सुस्वागतम एका अशा अवलियाचं ज्यांनी भरपूर कमी वयात एक मोठा ध्यास घेतलाय समाजसेवेचा. सन्माननीय अनेक मान्यवरांनी सजलेली ही स्पर्धा आता आमचा हा मंच जर बघितला तर निश्चितच उपकृत झालाय. हीच गोष्ट सांगावी लागेल. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी बॅकवर्ड जाऊन कट करण्याचा विचार होता. इथे मात्र जेल होणार. हॅट्रिक झालंय मानकरी ठरले तर दुसरी हॅट्रिक झाले एकूणच या मालिकेतील. वेल बोल्ड इथे धनंजय नाईक. 500 रुपये निश्चितच किणी साहेबांच्या वतीनं लागू असतील. अफलातून कामगिरी आणि निश्चितच जाई संघ दाखवतोय 46 धावा ही आता डोंगरा एवढी वाजत चाललंय. रॉयल स्टर्नर ज्या रॉयल स्टर्नरने 80 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या 5 षटकामध्ये तो रॉयल स्टर्नरचा संघ आता मात्र 2.4 चेंडूमध्ये 3 गडी बाद झालेत आणि धावसंख्या आहे फक्त 7. पहिली विकेट हॅट्रिक जर आपण पाहिली तर लखन जाधवने मात्र प्रिन्स 11 कासारवडवली संघाचा ज्याने पहिली विकेट हॅट्रिक RK श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कुपरी या संघाच्या विरोधात घेतली होती. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर धनंजय नाईक
एक बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि रॉयल स्टनर मीरा रोड संघ बॅकफुटला संकेत येताना आपल्याला पाहायला मिळतो. काय गोलंदाजी केले पहा, 45 धावा फक्त फलकावर लगावल्यानंतर 46 धावांचं टार्गेट समोर असताना कोणत्याही प्रकारचं मनामध्ये डर नाही आहे, निडर मनाने गोलंदाजी केली जाते. सुपर बॉलिंग, ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट बॉलिंग. ग्रेट बॉलिंग. एका बाजूला जबरदस्त गोलंदाजी सुरू आहे, दुसऱ्या बाजूला जबरदस्त मान्यवर आलेत. सोने पे सुहागा हा शब्द नक्कीच मला म्हणावा लागेल. आज मोहनबाई नक्कीच उपकृत झाले असेल, कारण जी निमंत्रणं त्यांनी पाठवले, जे त्यांच्यावरचं हे प्रेम आहे ते सर्वश्रुत आहे आणि ते आज देखील दिसते आहे. मनापासून कौतुक आहे या स्पर्धेचं. अप्रतिम चेंडू, अनप्लेबल डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर काय राईज झालाय चेंडू आणि मगाशी स्वतः कर्णधार म्हणून ॲज अ नात्याने धनंजय इथे वावरलाय. त्यांनी टॉस उडवला आणि निश्चितच त्यांच्या विरोधात तो निर्णय होता, मात्र तरी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने इथे त्यांनी बॅटिंग केलंय आणि आता गोलंदाजीमध्ये आपला दमखम दाखवत आहे. व्हेरी गुड बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि लेंथ अँड लाईनचा राजा. मात्र यावेळेला रफ्तार का सौदागर झाई एक्सप्रेस धनंजय नाईक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. थोडंसं रनअपमध्ये यावेळेला बिघाड होतोय. अजित म्हात्रे यांच्याकडून मात्र इशारा येतोय डेड बॉल. धावांची गती फलकावर 7 धावा. काय म्हणशील मनीषजी, ज्या पद्धतीने संकेतजी आपण पाहत आहेत की 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष्यांचं पाठला करताना ॲब्सोल्युटली वंडरफुल बॉलिंग. इथे मात्र आता मार्ग शोधावा लागेल रॉयल स्टनर संघाला की इथून पुढे काय. श्रीकांत शेट्टी यावेळेला पाहिलं, शेवटपर्यंत मागे गेले चेंडूच्या, नंतर ड्राईव्ह केला जातोय कव्हर रिजनमध्ये. स्टायलिश ड्राईव्ह आहे, मात्र क्षेत्ररक्षण बघा अप टू डेट आहे. आणि हीच गोष्ट आहे, झाईला जर मात करायची असेल तर त्याहून चांगल्या दर्जावर क्रिकेट दाखवावं लागेल, ते म्हणजे टीम रॉयल स्टनरला. षटकं संपले 2, या षटकात धावा आलेत फक्त आणि फक्त 2. जोरदार टाळ्या धनंजय नाईक साठी झाल्या पाहिजेत. व्हॉट अ बॉलिंग, हॅट्रिक आणि फक्त 2च धावा. त्यामुळे या एकूणच सामन्याचं इक्वेशन प्रमोद पूर्णपणे चेंज झालंय. शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूमध्ये करायचे आहेत 38 धावा. जास्तीत जास्त आनंद निलेश म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. CI11 झाई संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि मोतीलाल शाह खूप चांगल्या प्रकारचे पॅकर्स आहेत. परंतु निलेश म्हात्रे यांनी सांगितलं मला मात्र यंदाच्या वर्षात मात्र जुचंद्रच्या गावात निदान तरी माझ्या नावावर मात्र हा संघ द्या, CI11 झाई. आणि ती आत्तापर्यंत प्रगती करताना पाहायला मिळतोय, कारण परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो मात्र यावेळेला दर्शवलं गेलंय. नो डाऊट. मात्र एक गोष्ट थोडीशी खलते असं म्हणण्यापेक्षा थोडीशी दुःखाची किनार आहे. नो डाऊट आज आमचे भाऊजी इकडे नाही आहेत, सुनील भाऊ इथे नाही आहेत, कारण त्यांच्या आजींचं निधन झालंय म्हणून ते या स्पर्धेसाठी नाही आहेत. मात्र तरीसुद्धा त्यांचा सुपुत्र स्मित इकडे आलाय. स्मितचं खूप सारं स्वागत आहे आणि स्मितच्या मित्रपरिवारामार्फत देखील बाईंसाठी एक खास केक कटिंग करण्यात आलाय. थँक्यू व्हेरी मच स्मित. सौरभ वर्मा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. या मालिकेत अप्रतिम कामगिरी. जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय पंकज देशमुख साहेब यांचं आगमन होताना दिसतंय. जिल्हा प्रमुख आहेत आणि निश्चितच त्यांचं खास स्वागत करूया या मंचावर. शिवसेना युवासेना मार्फत, जुचंद्र नगरी मार्फत पंकजी देशमुख यांचं खूप खूप स्वागत आहे. आदरणीय पंकजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, जिल्हा प्रमुख आहेत आणि एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. या स्लेक बाईटचा इशारा विरल नायर सरांकडून येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. सेकंड इनिंगमध्ये 46 धावांचं पाठलाग करताना रॉयल स्टनर मीरा रोड या संघाची 9 या धावसंख्येवर. काय गोलंदाजी, टिचून गोलंदाजी केले संकेतजी आणि मी तर म्हणेन तिखट मारा स्पायसी बॉलिंग यावेळेला पाहायला मिळते. ग्रामपंचायत सदस्य चंद्रबडा स्नेहलजी म्हात्रे यांचं देखील आगमन होताना दिसतंय. त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत. ममता खोत मॅडम यांचं देखील स्वागत करूया. अनेक महिला कार्यकर्त्या देखील येताना दिसतील, कारण हे प्रेम आहे या एकूणच स्पर्धेवरचं, कारण हे प्रेम आहे मोहन भाईवरचं. यावेळेला लो फुलटॉस डिलिव्हरी आहे, हा फटका जरूर उडवलाय. चेंडू देखील इथे जबरदस्तरित्या अडवलाय. आज जिकडे बघावं तिकडे झाई आहे. याचं कारण परफॉर्मन्स मध्ये कुठलीच घाई नाहीये. जबरदस्त. यावेळेला मात्र आपण पाहू शकतायत सुरेख पद्धतीने एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज सौरभ वर्माने आज प्रभावित गोलंदाजी केले, कारण हा आहे गोलंदाज मॅन फ्रॉम उमरगाव चा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आयकॉन प्लेअर म्हणून, आयडियल म्हणून हा खेळाडू आपण पाहताय सौरभ वर्मा. मॅग्निफिसंट बॉलिंग.
इथे मात्र पुन्हा एकदा आपण बघतोय श्रीकांत शेट्टीचा हा फटका अतिशय योग्य आहे, मात्र मिळणार फक्त एकच धाव. एरियल रूट घ्यावा लागेल. मग अशी प्रयत्न केला आमिर दाफेदारनं, मात्र आमिर दाफेदारच्या रूपानं अजूनपर्यंत जर बघितलं तर एक विश्वास असेल रॉयल स्टनर संघाला. ही आशा आहे की यस आमिरकडे ती ताकद आहे, आमिरकडे तो क्लास आहे आणि तो क्लास जर इथून पुढे आला तर निश्चितच ही धावसंख्या तोकडी दिसू शकेल. नेक्स्ट बॉल, यावेळेला स्ट्रोक कंप्लीट होईल, मात्र तो सरळ स्वाहा. झेल सुटलाय. ही योग्य कामगिरी म्हणता येणार नाहीये. कदाचित हा झेल इकडे वेगळं काही पण आणू शकेल का याची चाहूल आता लागलंय. कदाचित रॉयल स्टनर संघासाठी ही नक्कीच चांगले सुतोवाच म्हणावे लागतील. येस प्रमोद. प्रशांत माचे सारख्या खेळाडूकडून ही अपेक्षा नव्हती, कारण कोणताही खेळाडू जाणून बुजून सोडत नाही, तो 100% देत असतो. परंतु इथे झेल सुटला. काय जबरदस्त रिदम सहित गोलंदाजी केली जाते. भन्नाट वेग, अंडरआर्म फेकी केली गेली होती त्या ठिकाणी. तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी बाईच्या स्वरूपात विरल नायर सर दर्शवतात यस इट इज अ बाईच. एक धाव मेल आणि संघाची धावसंख्या 13 धावा. झेल सुटला आमिर दाफेदारचा, कारण मॅन इन फॉर्म आणि कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव काय सातत्याचं, तर आमिर दाफेदार आपल्याला पाहायला मिळतं. इथून संकेत आमिर थोडंसं कुठेतरी हात खोलेल, गिअर चेंज करावं लागेल, कारण धावसंख्या झाली ती 13. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी लगेच क्विकली सांगितलं की लेग स्टंप पिचिंग झालाय आणि या वेळेला आपण पाहू शकताय लेग बायचा इशारा. काय जबरदस्त गोलंदाजी केले. 3 षटकं कशी झाली संकेत पाटील कळलंच नाही. 3 षटकांमध्ये धावा जर आपण पाहिल्या तर फक्त आल्यात त्या आतापर्यंत 14. इथून जर विचार केला तर 32 धावांचं लक्ष येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. ॲब्सोल्युटली सुपर्ब अँड ब्युटिफुल बॉलिंग बाय सौरभ वर्मा, धनंजय नाईक अँड संतोष दावणे. नो डाऊट अप्रतिम गोलंदाजी झाली आहे. मात्र या स्पर्धेचं चित्र थोडंसं स्पष्ट करूया. मी पुन्हा एकदा सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय, जे प्रेक्षक इथे आलेले आहेत, सौ स्नेहल जिग्नेश म्हात्रे व सौ कविता प्रशांत म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रपाडा आणि वाकिवडा यांच्या मार्फत देखील या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य आलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. थँक्यू व्हेरी मच. आणि ममता मनोज खोते यांच्याकडून देखील अतिशय चांगलं सहकार्य, त्यांचं देखील करूया स्वागत. तर चित्र स्पष्ट करतोय, लक्षात घ्या. हा दुसरा सेमीफायनलचा सामना सुरू आहे. या अगोदर फर्स्ट सेमीफायनल जिंकले, ती म्हणजे मयांक एंटरप्राइजेस साई स्पोर्ट्स कारभाव संघानं, आणि त्या अंतिम सामन्यात आहेत. तर या दुसऱ्या सामन्यात आतापर्यंत लढत सुरू आहे. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी कोणतीही लढत होणार नाहीये. आमच्याकडे वेळ नाहीये आणि त्यासाठी आम्ही करणार आहोत फक्त आणि फक्त एक नाणेफेक. जो नाणेफेक जिंकेल त्याला तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, जो नाणेफेक हरेल त्याला चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक. मात्र निश्चितच या ट्रॉफीजकडे जर बघितलं तर निश्चितच कोणताही तुम्हाला भेदभाव आढळणार नाही. त्यामुळे निश्चितच मनापासून कौतुक असलेली ही स्पर्धा. सर्व धर्म समभाव जपणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. मोहनदादा पाटील आणि त्यांचा आज वाढदिवस औचित्य साधून आलेली ही स्पर्धा पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते फलकावर 15 वर जाऊन पोचले गेले. 31 धावांचं लक्ष येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये पाहायला मिळेल. कोणत्या संघाचं मात्र या वेळेला आपण पाहू शकताय दरवाजे उघडतील. फायनलचा प्रवेश कोणता संघ मात्र या ठिकाणी करेल. ऑलरेडी आपण पाहिलेला आहे मयंक एंटरप्राइजेस साई स्पोर्ट्स कारभाव संघाने मात्र आपली गुणवत्ता दाखवत फायनलमध्ये प्रवेश केला. ऑन साईडला खेळला गेलाय. टायमिंग चांगलं नव्हतं. बॅटचा टोच जरूर लागला होता. एकदम निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी वळालेत. फेकी येईपर्यंत या ठिकाणी स्वैर फेकी झाली धनंजय कडून आणि तत्पूर्वी पाहता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. सिंगल डबल हे क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे. सिंगल डबल लाईफ लाईन म्हणून जिला ओळखली जाते. आता मात्र यावेळेला सिंगल डबलला किती महत्त्व देत आहेत, कारण ऑलरेडी स्टार्ट चांगली झाली नाही संकेत, आणि त्याचंच कारण यावेळेला परिणाम आपल्याला फलकावर पाहायला मिळतोय. अतिशय रेलचेल मात्र पाहुण्यांची आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. सिया 11 झाई हा संघ आपण पाहू शकताय. तर एका साईडला रॉयल स्टनर मीरा रोड, या 2 संघांमध्ये ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक मॅच, पैसा वसूल मॅच आपण पाहू शकाल. गुड डिलिव्हरी रायझिंग केला होता. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला, वेग होता. संकेत काय म्हणशील या चेंडूबद्दल? नो डाऊट अनप्लेबल डिलिव्हरी आहे, कारण ज्या पद्धतीने वसई जुचंद्र स्टेशन एंडकडून मारा होतोय, इथे वेगाचा वापर. जाई संघाने एक गोष्ट इथे नक्कीच सगळ्या संघांना सांगून दिलंय की आमच्याकडे वेग आहे, आमच्याकडे ॲक्युरेसी आहे, या गोलंदाजीला बीट करा आणि सामने जिंका. सुपर. या वेळेला आपण पाहताय टप्प्यावर या वेळेला आपण पाहू शकाल नियंत्रण आहे, वेग आहे आणि अतिशय सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. या दरम्यान आपण बघतोय आगमन होतंय महाराष्ट्र राज्य आगरी सेनाचे सन्माननीय कैलास पाटील
साहेब यांचं आगमन होताना दिसतंय आणि नक्कीच मोठी गोष्ट असेल, कारण अग्रिसेना म्हटलं तर निश्चितच एक मोठं नाव आहे आणि कैलासदादा जर म्हटलं तर निश्चितच एक मोठं नेतृत्व आहे अग्रिसेनेचं आणि त्यांची खास उपस्थिती इथे होताना दिसते या एकूणच द ग्रेट मराठा निष्ठावंत चषकामध्ये. वेलकम वेलकम वेलकम. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचले गेले. 19 धावा. षटक क्रमांक 4 पाहायला मिळतं. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 19. आता इथून 27 धावांचं लक्ष असेल. येणारे 7 चेंडू आणि 27 धावा. आपण पाहतायत निष्ठावंत चषक 2023. आज मोहनदादा पाटील यांचा वाढदिवस. त्या वाढदिवसानिमित्ताने पाहुण्यांची रेलचेल ऑन साईडला खेळला गेलाय. धनंजय नाईक त्या ठिकाणी मात्र कोणती चुकी करणार नाहीये. वॉड कॅच, एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. फलंदाज बाद. 6-27चं समीकरण. कैलासजी पाटील अर्थातच काका या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चंदनसार गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व, नेहमीच आगरी बांधवांसाठी, भूमिपुत्रांसाठी झटणारं व्यक्तिमत्व कैलासजी पाटील साहेब काका या ठिकाणी उपस्थित झालेत. मोहनदादा पाटील यांच्या वतीने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रमोद, इथे जर बघितलं तर या मंचावर आज काय नाहीये. आज मंचावर जर बघितलं तर महाराष्ट्राचा अवघ्या आगरी समाजाचा सुप्रसिद्ध आवाज आहे जगदीशजी पाटीलच्या रूपानं. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आगरी सेनेचं एक मोठं नेतृत्व कैलासदादा पाटील इथे उपस्थित झालेत आणि त्यानंतर उद्योजकांच्या माध्यमातलं एक मोठं नाव मुक्काम पोस्ट काल्हेर आणि एकूणच आपण बघतोय या भिवंडीतलं एक मोठं नाव सुजितदादा पाटील सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यामुळे निश्चितच आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकूणच आपले साहेब सन्माननीय जगन्नाथ म्हात्रे तांडेल साहेब आणि निलिमाताई तांडेल मॅडम यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेला मोठा प्रहार जरूर केला गेलाय आणि सरळ चेंडू आउट ऑफ द पार्क. आमिर दाफेदारच्या बॅट मधून येतोय खणखणीत दर्जेदार षटकार. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरडताऱ्याचा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 25 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा आमिर दाफेदारच्या बॅट मधून येतोय सुरेख अप्रतिम क्वालिटी दर्जाचं क्षेत्ररक्षण धनंजय नाईक. वॉड फिल्डिंग. जरा क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सुपर अप्रतिम. हॅट्स ऑफ टू यू धनंजय नाईक. मॅग्निफिसंट फिल्डिंग. मला तो आतापर्यंत नायगावचा झेल आठवतो. आता 4 चेंडू 19 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. TCP लाईव्हचे MB यावेळेला आम्हाला दर्शवतायत. काय जबरदस्त हा मात्र तुंग. या वेळेला मात्र आपण पाहताय जंप घेतली आणि आपल्या संघासाठी 4 धावांचं योगदान रोखलं गेलं. यावेळेला योगदान दिलं असं म्हणायला हरकत नाहीये. धनंजय नाईक ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग या. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागला आता. षटक क्रमांक आपण पाहतायत. आता मात्र शेवटचं 4 चेंडू 19 धावा. 4 चेंडू 19. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला आमिर दाफेदारच्या बॅट मधून. आता मात्र कोणतंच यावेळेला चान्सेस नाहीये. 6. जबरदस्त. यावेळेला 33 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम आता 3 चेंडू उर्वरित राहिलेत. 3 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धावांची गरज पाहायला मिळते. आमिर दाफेदार एक क्वालिटी दर्जाचा फलंदाज. प्रशांत माचेने सोडलेला झेल तो मात्र यावेळेला आपण पाहतायत परिपूर्ण पलटवार करताना पाहायला मिळत आहे. चला लगेच आपण सन्मान घेतोय. तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका आवाज. मला वाटतं ते गाणं जर नसतं तर आमच्या एकूणच आगरी समाज, मला वाटतं ते रसिकाच्या लग्नाला हे जर गाणं असतं तर आपल्या आगरी हळदीला काही महत्व आलं असतं का? तर मी म्हणेन नाही. तर निश्चितच चला जोरदार स्वागत करूया सन्माननीय जगदीशजी पाटील, आपल्या आगरी समाजातील एक हिरा माणूस. मी विनंती करतोय आगरी सेनेचे कैलासदादांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते जगदीशजी पाटील यांचा आपण खास सन्मान करूया. कैलासदादांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते स्टार्ट राहील, लक्षात घ्यायचं. निश्चितच स्वागत करूया जगदीशजी पाटील यांचं. तुमचा आमचा सर्वांचा लाडका आवाज, अगदीच गोड गळ्याचा हा धनी, अप्रतिम गाणी आणि खरोखरच आपल्या आगरी संगीताला ज्यानं एकूणच संपूर्ण जगाच्या संगीत पटलावर नेलंय
आज जर बघितलं विदेशातील मंडळी देखील या आगरी गाण्यांवर डान्स करताना दिसतात. याचं कारण हा अवलिया जगदीश पाटील यांचं खास स्वागत निष्ठावंत चषकामध्ये. तसेच त्यांच्या सोबती असलेले सन्माननीय सुनील भोईर यांना देखील आम्ही इथे सन्मानित करतोय. त्यांनी देखील आपल्या एकूणच सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सुनील भोईर यांनी पुढे व्हायचं आहे. मी भाईंना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते सुनीलजी भोईर यांचा खास सन्मान आपण करूया. सुनील भोईर भाऊ इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील खास सन्मान या प्रसंगी केला जातोय. मॅच मध्ये जर सिच्युएशन प्लीज सांगायचे. 2 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज रॉयल स्टनर मीरा रोड या संघाला. आमिर दाफेदार इज ऑन अ फायर. पुन्हा एकदा सौरभ वर्मा आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म गोल्डन इरा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने ही सौरभ वर्माची खासियत राहिली गेले. उमरगाव वरून मला का बोलवलंय याचं प्रात्यक्षिकरण दिलं गेलंय. थँक्यू प्रमोद. ॲडव्होकेट तावडे साहेब यांना विनंती करतोय की प्लीज आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तावडे साहेबांना विनंती करतोय. ॲडव्होकेट तावडे इथे आले तशी आम्हाला माहिती मिळते. त्यांना विनंती करतोय की आपण प्लीज मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच लिजन खेळाडू जम्बो हा देखील इथे उपस्थित झालाय. जम्बोला देखील विनंती करतोय की प्लीज मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. वेलकम जम्बो. निश्चितच अनेक मान्यवर इथे आलेले आहेत आणि निश्चितच या सर्वांचं स्वागत करणं. छोटूबाई देखील इथे उपस्थित आहेत. छोटूबाई त्यांचं देखील खास स्वागत आम्ही एकूणच आमच्या या भाईंच्या वतीनं आम्ही करतोय. छोटूबाई यावेळा फुलटॉस डिलिव्हरी आहे. हा षटकार येतोय मात्र एफर्ट्स कमी पडलेत. जो कभी ना मात खाई जीतीये फिर से झाई हीच गोष्ट इथे सांगावी लागते. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही संघांसाठी झाल्या पाहिजेत. व्हॉट एफर्ट. ॲडव्होकेट तावडे साहेब यांना विनंती करतोय. आमचा आवाज जर त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल ॲडव्होकेट तावडे साहेब प्लीज आपण मंचावर या. लक्षात घ्या आता लगेच आम्ही फायनल मॅचला देखील सुरुवात करतोय. येस पहिला जो नाणेफेक होईल ती म्हणजे अंतिम सामन्याची नाणेफेक